विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी पाटील SP SGM कॉलेज कराड. आपला विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती. त्यामधील आपण तिसरा टॉपिक पाहत होतो, भाग विक्री. या भाग विक्री संपूर्ण टॉपिकमध्ये काय दिलेलं आहे तर एखादी कंपनीला जेव्हा भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी काय करत असते, ह्या भाग भांडवलाची विक्री करत असते आणि कंपनीला आवश्यक असलेले भांडवल कंपनी उभा करत असते. मग ही भाग विक्री करत असताना त्याच्या काही पद्धती इथं दिलेल्या आहेत. त्यामधील पहिली पद्धत आपण मागील तासाला पाहिलेलं आहे, सार्वजनिक विक्री. आता दुसरी पद्धती आपण पाहणार आहे ती म्हणजे विद्यमान समहक्क भागधारक. मागील तासाला आपण सार्वजनिक विक्री म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहे विद्यमान समहक्क भागधारक. यांना कंपनी कशा प्रकारे या भागांची विक्री करत असते. आता समहक्क भागधारक म्हणजे काय ते आपण मागील टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. समहक्क भागधारक म्हणजे काय, हे व्यवसायाचे काय असतात, कायमस्वरूपी भागधारक असतात. म्हणजेच काय, लाईफ टाईप मेंबरशिप यांची कंपनीमध्ये असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे कंपनी जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत ह्या गुंतवणूकदारांचं काय असतं, भांडवल व्यवसायामध्ये गुंतलेलं असतं. म्हणूनच यांना काय म्हणतो आपण, समहक्क भागधारक असे म्हणतो. तसंच काय म्हटलेलं आहे, यांना काय दिलं जातो, निश्चित दराने लाभांश हा दिला जात नाही. म्हणजेच काय, जेव्हा कंपनीला नफा होतो, म्हणजेच एखाद्या वर्षी कंपनीला नफा झाला असेल तरच कंपनी काय करत असते, या लाभांशाचं वाटप या समहक्क भागधारकांना देत असते. जसं की आपण पाहिलं होतं की अग्रहक्क भागधारकांना काय केला जातो, निश्चित दराने लाभांश हा दिला जातो. परंतु समहक्क भागधारकांना हा लाभांश निश्चित दराने दिला जात नाही. परंतु कंपनीचे खरे मालक म्हणून कोण ओळखलं जातं तर हे समहक्क भागधारक ओळखले जातात. म्हणून समहक्क भागधारकांना काही कंपनीने अशा सवलती दिलेल्या आहेत, जे आपण वैशिष्ट्यामध्ये पाहिलं होतं. समहक्क भागधारकांची वैशिष्ट्ये, त्यामध्ये दोन वैशिष्ट्ये पाहिली होती. एक म्हणजे हक्क भाग, दुसरं पाहिलं होतं ते म्हणजे बोनस भाग. मग जसं की अग्रहक्क भागधारकांना कंपनी लाभांश देते, आणखी काही सवलती देते की त्यांचं मॅच्युरिटी डेट नंतर त्यांचं भांडवल हे परत केलं जातं. परंतु समहक्क भागधारकांचं भांडवल हे कंपनी अस्तित्वात आहे तोपर्यंत दिलं जात नाही. म्हणजे कंपनीच्या विसर्जनानंतरच त्यांचं भांडवल काय केलं जातं, कंपनी गुंतवणूकदारांना परत करत असते. म्हणून समहक्क भागधारकांना काही सवलती ह्या हव्या आहेत. म्हणून कंपनी दोन प्रकारच्या सवलती देते. एक म्हणजे हक्क भाग आणि दुसरं म्हणजे बोनस भाग. आता हक्क भाग म्हणजे काय बघूया पहिलं. आता एखादी समजा नवीन कंपनी स्थापन केलेली असेल एखाद्या कंपनीने, तर कंपनी काय करत असते, सुरुवातीला आपल्या कंपनीसाठी आवश्यक असलेलं भाग भांडवल हे उभा करत असते. मग तेव्हा काय, समजा एखाद्या कंपनीने 5 लाख रुपये काय केलेलं आहे, भांडवल हे कंपनीसाठी सुरुवातीला स्थापन करताना उभं केलेलं आहे. तर मग त्यामध्ये 3 लाख असेल समहक्क भाग व 2 लाख असेल अग्रहक्क भाग. म्हणजेच एकूण 5 लाखाचं भांडवल कंपनीनं स्थापन करत असताना कंपनीनं उभं केलेलं हे भांडवल आहे. परंतु कंपनीला काही दिवसांनी किंवा काही कालावधीनंतर कंपनीला आणखी पैशाची आवश्यकता असेल तर कंपनी काय करत असते, या हक्क भागांची विक्रीही करत असते. म्हणजेच काय, थोड्या कालावधीनंतर कंपनीला अचानक पैशाची निकड किंवा गरज असेल तर कंपनी काय करत असते, दुसरे जे बाकीचे भाग कंपनीचे आहेत त्यांची विक्री करण्यासाठी काढत असते. मग ती विक्री करत असताना सर्वप्रथम प्रेफरन्स किंवा अग्र हक्क कोणाला दिला जातो तर ह्या विद्यमान समहक्क भागधारकांना. यांना विद्यमान असं का म्हटलेलं आहे, कारण ह्या समहक्क भागधारकांनी अगोदरच काय केलेलं असतात, ह्या कंपनीचे भाग खरेदी केलेले असतात. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, विद्यमान समहक्क भागधारक. आणि फक्त यांनाच हे हक्क भागांची विक्री कंपनी ही करू शकते. अग्रहक्क भागधारकांना या
ह्या हक्क भागांची विक्री कंपनी करू शकत नाही. फक्त समहक्क भागधारक म्हणजेच ते कंपनीचे काय असतात, कंपनीचे खरे मालक असल्यामुळे त्यांना काय केले जातात, या हक्क भागांची विक्री कंपनी करत असते. काय म्हटलेलं आहे बघा, जेव्हा कंपनीस अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी काय करत असते, या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणात, म्हणजे 2 हक्क भाग खरेदी केले असतील, समहक्क भाग खरेदी केले असतील तर त्या भागांच्या प्रमाणातच त्यांना काय दिले जातात, हे हक्क भाग हे दिले जातात. अशा भाग विक्रीस काय म्हटलेलं आहे, हक्क भाग विक्री असे म्हणतात. मग नवीन भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग खरेदी करण्याचा अग्रक्रम किंवा अग्रहक्क हा दिला जातो. आता ह्या हक्क भागांची विक्री करत असताना कंपनीला काय करावं लागतं, काही तरतुदींचं पालन करावं लागतं. म्हणजे या तरतुदीनुसारच कंपनी काय करू शकते, या हक्क भागांची विक्री करू शकते. त्या तरतुद्या कोणकोणत्या आहेत त्या बघूया आपण. पहिली तरतूद आहे बघा, हक्क भाग विक्री किंमत, हक्क भाग विक्री किंमत बाजार मूल्यापेक्षा कमी. आता पाठीमागे ह्याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे बाजार मूल्य म्हणजे काय, म्हणजेच काय, भाग बाजारातील मागणी व पुरवठ्यानुसार काय काढलं जातं, हे बाजार मूल्य काढलं जातं. म्हणजे समजा एखाद्या कंपनीचे भाग, त्यांना त्या भागांना असलेली मागणी आणि त्या भागांचा झालेला पुरवठा यानुसार त्या भागांची किंमत जी ठरली जाते त्यालाच काय म्हटलेलं आहे, बाजार मूल्य असं म्हटलेलं आहे. मग काय म्हटलं आहे बघा, हक्क भाग विक्री किंमत म्हणजे हक्क भागांची विक्री किंमत ठरवण्यासाठी ह्या बाजार मूल्यापेक्षा त्यांचं मूल्य काय असावं लागतं, कमी असावं लागतं. म्हणजे समजा बाजार मूल्य हे त्या एका भागाचं 10 रुपये असेल तर 10 रुपयेपेक्षा कमी ह्या हक्क भागांची विक्री किंमत ही असली पाहिजे. ही पहिली तरतूद ह्या प्रत्येक कंपनीनं पाळणं आवश्यक आहे. दुसरी तरतूद आहे बघा, लेटर ऑफ ऑफर. आता ह्या लेटर ऑफ ऑफरमध्ये काय लिहिलेलं असतं बघा, की हे हक्क भाग तुम्हाला सुरुवातीला खरेदी करावायचे असतील तर काय करावं लागतं, त्यासाठी एक लेटर त्या प्रत्येक गुंतवणूकदारांना लिहावं लागतं. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, लेटर ऑफ ऑफर. म्हणजेच कंपनी लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज कोणाला पाठवते, तर या विद्यमान समहक्क भागधारकांना पाठवते. पुढचं आहे बघा तिसरं, मग ह्या लेटर ऑफ ऑफरमध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद केलेल्या असतात. त्यामध्ये एक भागांची संख्या, हे जे लेटर ऑफ ऑफर आहे ह्या विद्यमान समहक्क भागधारकांना काय करावं लागतं, कंपनीला पाठवावं लागतं. आणि त्या लेटर ऑफ ऑफरमध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद केलेल्या असतात, तर पहिला येते म्हणजे भागांची संख्या. म्हणजे कंपनीला किती भाग हे या गुंतवणूकदारांना, या समहक्क भागधारकांना द्यावायचे आहेत, त्यांची विक्री करावायची आहे, त्या भागांची संख्या ही कशात दिलेली असते, लेटर ऑफ ऑफरमध्ये दिलेली असते. दुसरा येतो म्हणजे भाग विक्रीचा कालावधी. कंपनीला समहक्क भागधारकांना ह्या हक्क भागाची विक्री करण्यापूर्वी त्याचा काय करावा लागतो, कालावधी हा निश्चित करावा लागतो. म्हणजे हे लेटर ऑफ ऑफर पाठवल्यानंतर 15 दिवसाच्या आत ते त्या हक्क भागांची विक्री करावायची नसते. तसंच 1 महिन्यानंतर देखील त्याची विक्री करावायची नसते. काय म्हटलेलं आहे बघा, जर हा भाग विक्रीचा कालावधी काय म्हटलेला आहे, 15 दिवसापेक्षा कमी असू नये आणि 30 दिवसापेक्षा जास्तही असता कामा नये. पुढचं तिसरं म्हटलेलं आहे बघा, हक्क त्याग करणे. आता ह्या समहक्क भागधारकांना कंपनीने हे हक्क भाग विक्री करण्यासाठी लेटर ऑफ ऑफर पाठवलेला आहे.
त्या लेटर ऑफ ऑफरमध्ये भागांची संख्या नमूद केलेली आहे, भाग विक्रीचा कालावधी नमूद केलेला आहे. आणखी काय म्हटलेलं आहे बघा, हक्क त्याग करणे म्हणजेच काय, समजा त्या व्यक्तीला ते हक्क भाग खरेदी करावायचे नसतील तर ती व्यक्ती काय करू शकते, म्हणजेच हे समहक्क भागधारक काय करू शकतात, हे दुसऱ्या व्यक्तीला त्या हक्कांचा त्याग करू शकतात. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हे हक्क भाग ती व्यक्ती करू शकते. यालाच म्हटलेलं आहे हक्क त्याग करणे. पुढचं आहे बघा लेटर ऑफ ऑफर म्हणजेच काय, हे कशावरनं पाठवू शकते, एक म्हणजे स्पीड पोस्ट असेल, रजिस्टर पोस्ट असेल, म्हणजे हे जे लेटर ऑफ ऑफर लेटर आहे ते कसं पाठवू शकते, तर रजिस्टर पोस्टने पाठवू शकते, स्पीड पोस्टने पाठवू शकते, कुरिअरने पाठवू शकते किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवू शकते. पुढचं आहे बघा, जर विद्यमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही. विहित मुदत म्हणजेच काय, 15 दिवसाच्या आतही नव्हे आणि 1 महिना नंतरही नव्हे. त्या विहित मुदतीत जर ह्या समहक्क भागधारकांनी हे हक्क भाग खरेदी केले नाहीत तर ते काय केले जातात, ते त्यांना नंतर दिले जात नाहीत. म्हणजेच ते कुणाला नंतर, जे बाहेरील म्हणजे व्यवसायाच्या बाहेरील जे गुंतवणूकदार आहेत त्यांना खरेदी करण्यासाठी हे हक्क भाग दिले जातात. काय म्हटलेलं आहे बघा, विहित मुदतीत म्हणजेच काय, 15 दिवसाच्या आतही नव्हे आणि 1 महिना नंतरही नव्हे. ह्या मुदतीत जर ह्या समहक्क भागधारकांनी हे हक्क भाग खरेदी केले नाहीत तर त्यांना ते हक्क भाग दिले जात नाहीत. तर ते हक्क भाग बाहेरील गुंतवणूकदार म्हणजेच व्यवसायाच्या बाहेरील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी दिले जातात. पुढचं काय म्हटलेलं आहे बघा, कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिधान हे 90% असेल. किमान अभिधान म्हणजेच काय बघा, कंपनीने समजा आता पाहिलं होतं की आपण 1 लाख हे काय काढलेले आहेत, हक्क भाग विक्रीसाठी काढलेले आहेत. त्यातील 90% तरी समहक्क भागधारकांना हे हक्क भाग देणे गरजेचे आहे. म्हणजे हे कंपनीवरती काय असतं, एक प्रकारचं प्रेशर असतं. त्यात 1 लाखापैकी 90% तरी कंपनीने काय करावं लागतं, ह्या समहक्क भागधारकांना ह्या हक्क भागांची विक्री करणे हे गरजेचं असतं. त्यालाच म्हटलेलं आहे किमान अभिधान हे 90% असणे गरजेचं आहे. आता हे पाहिलं आपण हक्क भाग म्हणजे काय. आता दुसरी जी सवलत ह्या समहक्क भागधारकांना दिली जाते ती म्हणजे बोनस भाग. हक्क भाग आता आपण पाहिलं की कंपनीनं काय करायचं असतं, त्या हक्क भागांची विक्री या विद्यमान समहक्क भागधारकांना करायची असते. त्या बदल्यात ते समहक्क भागधारक काय करत असतात, त्या भागाची किंमत ती कंपनीला देत असतात. आता हे बोनस भाग काय आहेत, तर बोनस भाग हे काय केले जातात, समहक्क भागधारकांना विनामूल्य म्हणजेच काय मोफत दिले जातात. म्हणजे याची कोणतीही प्रकारची रक्कम ह्या गुंतवणूकदाराकडून घेतली जात नाही. म्हणूनच म्हटलेलं आहे हे जे भाग आहेत बोनस भाग किंवा त्यालाच म्हटलेलं आहे आधी लाभांश भाग सुद्धा असे म्हटले जाते. मग हे जे भाग आहेत ते काय केले जातात, या समहक्क भागधारकांना काय दिले जातात, मोफत किंवा विनामूल्य हे दिले जातात. तसंच काय म्हटलं आहे बघा, त्यांच्या भागांच्या प्रमाणात हे वाटले जातात. म्हणजे समहक्क भागधारकांचे समजा एका गुंतवणूकदाराचे 2 भाग व्यवसायामध्ये असतील तर त्या 2 भागाच्या प्रमाणातच त्याला काय दिले जातात, हे बोनस भाग त्या समहक्क भागधारकाला दिले जातात. पुढे काय म्हटलं बघा, साधारणपणे आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनी म्हणजेच काय, कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली असलेली कंपनीच काय करू शकते, हे समहक्क भागधारकांना बोनस भागाचे वाटप करू शकते. समजा कंपनीची आर्थिक दृष्टी चांगली नसेल म्हणजेच काय, आर्थिकदृष्ट्या ती कंपनी व्यवस्थित नसेल तर कंपनी ते बोनस भागाचे वाटप करू शकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे मजबूत असलेली कंपनी, आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेली कंपनीच काय करत असते, या बोनस भागाचे वाटप समहक्क भागधारकांना करत असते. हे अग्रहक्क भागधारकांना या बोनस भागाचं वाटप केलं जात नाही, फक्त समहक्क भागधारक.
तसंच म्हटलेलं आहे बघा, तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून या बोनस भागांचं काय केलं जातं, वाटप केलं जातं. म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे, नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण. म्हणजेच काय, व्यवसायामध्ये त्याचं काय केलं जातं, पुनर्गुंतवणूक केली जाते, म्हणून त्याला म्हटलेलं आहे नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण असे म्हणतात. मग आता ह्या बोनस भागाचं वाटप करत असताना कंपनीला काही तरतुदींचं पालन करणं हे गरजेचं असतं. कोणकोणत्या आहेत बघूया तरतुदी. पहिली तरतूद आहे बघा, कंपनी बोनस भाग वाटप फक्त खालील गोष्टीमधून करू शकते. कोणकोणत्या त्या गोष्टी आहेत. पहिला आहे ते मुक्त राखीव निधी. आपण पाहिलेलं आहे व्यवसायाचा जो राखीव निधी असतो म्हणजेच त्याला आपण रिझर्व रेशो असे म्हणतो. तो रिझर्व रेशो म्हणजेच राखीव निधीतून काय केलं जातं, या बोनस भागांचं वाटप केलं जातं. म्हणजे पहिल्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं की राखीव निधी म्हणजेच त्याला काय म्हटलं, संचयी मिळकत किंवा प्रतिधारण नफा. त्या नफ्यातूनच काय केलं जातं, या बोनस भागांचं वाटप केलं जातं. म्हणजेच काय, व्यवसायाला होणाऱ्या दरवर्षी होणाऱ्या व्यवसायाला नफ्यातून काही भाग हा बाजूला काढून ठेवला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो, राखीव निधी असे म्हणतो. मग त्या राखीव निधीतील काही भाग बोनस भाग म्हणून ह्या समहक्क भागधारकांना वाटप केला जातो. त्यालाच आपण म्हटलेलं आहे मुक्त राखीव निधी. दुसरा आहे ते म्हणजे प्रतिभूती वाढावा खाते. आता प्रतिभूती वाढावा खाते हे एक प्रकारचं काय आहे, खाते आहे. या खात्यामध्ये काय केलं जातं, समजा कंपनीच्या एका शेअर्सची किंमत 100 रुपये आहे, परंतु कंपनीने ते 100 रुपयाला न विकता काय केलेलं आहे, 150 रुपयाला विकलेलं आहे. मग ती जी वरचे 50 रुपये आहेत ते काय केलं जातो, हा कंपनीचा नफा समजला जात नाही, तर तो काय केला जातो, 50 रुपये हा प्रतिभूती वाढावा खात्यामध्ये ट्रान्सफर केला जातो. मग ह्या प्रतिभूती वाढावा खात्यामधूनच काय केले जातात, ह्या समहक्क भागधारकांना बोनस भाग म्हणून त्यांचं वाटप केलं जातं. काय सांगितलं बघा, प्रतिभूती वाढावा खाते म्हणजेच काय, समजा कंपनीने एका शेअरची किंमत 100 रुपये असेल, परंतु त्यांनी 100 रुपयाला त्या भागाची विक्री न करता 150 रुपयाला त्याची विक्री केलेली असेल, वरचे जे 50 रुपये आहेत ते काय केले जातात, तो व्यवसायाचा नफा न समजता काय केला जातो, या प्रतिभूती वाढावा खात्यामध्ये ट्रान्सफर केला जातो व काय केला जातो, या विद्यमान म्हणजे समहक्क भागधारकांना बोनस भाग म्हणून काय केलं जातं, या प्रतिभूती वाढावा खात्यामधून दिला जातो. पुढचं आहे बघा, भांडवल परतफेड राखीव निधी खाते. कंपनी स्थापन करत असताना कंपनीने काय केलेलं असतं, सुरुवातीला भांडवल उभं केलेलं असतं. मग ते गुंतवणूकदाराचं भांडवल त्यांना परत करणंही तेवढंच गरजेचं असतं. मग ते परत करण्यासाठी कंपनी काय करत असते, एक प्रकारची सोय करत असते. त्यालाच काय म्हटलेलं आपण, भांडवल परतफेड करण्यासाठी एक राखीव निधी खाते म्हणून स्थापन केलेलं असतं. मग त्या राखीव निधीमध्ये नफ्यातील काही हिस्सा कंपनी काय करत असते, ह्या बाजूला काढून ठेवत असते. का तर गुंतवणूकदारांचे भांडवल परतफेड करण्यासाठी. यातून सुद्धा कंपनी काय करत असते, समहक्क भागधारकांना बोनस भागाचं वाटप हे करत असते. पुढची तरतूद आहे बघा, कंपनीच्या संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी. आता पुनर्मूल्यांकन म्हणजेच काय, संपत्तीचं पुनर्मूल्यांकन म्हणजेच काय, सद्य स्थितीला कंपनीची असलेली स्थिती म्हणजेच काय, प्रत्येक वस्तूची फर्निचर असेल, मशिनरी असेल,
त्याची किंमत काढण्यासाठी कंपनीला काय करावं लागतं, संपत्तीचं पुनर्मूल्यांकन हे करावं लागतं. म्हणजेच कंपनीची सध्या असलेली स्थिती, त्यासाठी काय केलेलं आहे बघा, मी ह्या पुनर्मूल्यांकन खात्यामधून सुद्धा कंपनी काय करू शकते, या बोनस भागांचं वाटप या समहक्क भागधारकांना करू शकते. पुढचं म्हटलेलं आहे बघा, लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही. म्हणजेच काय, समहक्क भागधारकांना निश्चित दराने तर लाभांश हा दिला जात नाही, परंतु काही कालावधीनंतर हा लाभांश त्यांना दिला जातो. मग ह्या लाभांशाच्या बदल्यात या बोनस भागांचं वाटप हे करता येत नाही. लाभांश हा वेगळाच असतो आणि हे बोनस भाग हे वेगळेच असतात. पुढचं काय म्हटलेलं आहे बघा, संचालक मंडळाने एकदा जाहीर केलेले बोनस भाग हे रद्द करता येत नाहीत. म्हणजेच काय, एकदा जर संचालक मंडळाने बोनस भाग हे गुंतवणूकदारासाठी जाहीर केलेले असतील तर ते पुन्हा रद्द करता येत नाहीत. पुढं म्हटलेलं आहे बघा, बोनस भाग हे पूर्ण दत्त भाग असतात. जसं की आपण पाहिलं होतं की हक्क भागामध्ये ज्या गुंतवणूकदारांना त्याचे हक्कभाग खरेदी करायचे आहेत ते करू शकतात आणि बाकीचे राहिलेले जे भाग असतील ते कंपनी काय करत असते, इतर गुंतवणूकदारामध्ये म्हणजेच कंपनीच्या बाहेरील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी हे खुले करत असते. परंतु बोनस भाग हे असे भाग आहेत की जे संपूर्ण गुंतवणूकदारांना त्यांना हे द्यावेच लागतात. म्हणून म्हटलेलं आहे बोनस भाग हे पूर्ण दत्त भाग आहेत. पुढचं आहे बघा, म्हटलेलं आहे भागधारक बोनस भागांचा त्याग करू शकत नाहीत. म्हणजेच हक्क भागामध्ये आपण पाहिलं होतं की हे समहक्क भागधारक काय करू शकतात, त्यांचे हक्क भाग दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतात. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या नावे ते करू शकतात. परंतु बोनस भाग हे असे भाग आहेत की ते दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करता येत नाहीत. म्हणूनच म्हटलेलं आहे बोनस भागांचा त्याग भागधारकांना करता येत नाही. पुढचं म्हटलेलं आहे बघा, बोनस भाग वाटपावेळी किमान अभिदानाची आवश्यकता नसते. म्हणजेच काय, कंपनी हे सर्वच्या सर्व जेवढे बोनस भाग आले असतील तेवढ्यांचं वाटप कंपनीला करणे हे आवश्यक असतं, गरजेचं असतं. काय काय पाहिलं बघा आपण, विद्यमान समहक्क भागधारक, त्यामध्ये 2 प्रकारचे भाग पाहिले, एक म्हणजे हक्क भाग आणि दुसरं म्हणजे बोनस भाग. आता हक्क भाग म्हणजेच काय पाहिलं होतं की कंपनीला समजा जादा जर कंपनीला भांडवलाची आवश्यकता असेल तर कंपनी काय करत असते, ह्या हक्क भागांची विक्री करण्यासाठी काढत असते. मग हे हक्क भाग समहक्क भागधारकांना दिले जातात. आणि दुसरं पाहिलं म्हणजे बोनस भाग, म्हणजेच कंपनी काय करत असते, ह्या विद्यमान समहक्क भागधारकांना विनामूल्य व मोफत या बोनस भागांचं वाटप हे करत असते. धन्यवाद.